शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेले गुढे पाचगणी पठार पर्यटकांना लागले खुणावू। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेले गुढे पाचगणी हे पठार जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनत असून हे ठिकाण पर्यटकांना खुणावत आहे। मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी होते। कराड रत्नागिरी महामार्गावरील मेणी फाट्यावरून या पठाराकडे जाता येते। उंच ठिकाणांपैकी एक असलेले हे पठार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील एक पर्यटन क्षेत्रात सुमारे 10 हेक्टर क्षेत्रफळात विस्तारले आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुढे पाचगणी पठारावर रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे हिरवीगर्द वनराई बहरली आहे। डोंगर रंगातून पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरवाईने नटलेले डोंगरकड्या, कपारीतून झुळझुळ वाहणारे छोटे मोठे धबधबे, पायऱ्या पायऱ्यांची भातशेती पर्यटकांना खुणावत आहे। त्यामुळे या गुढी पाचगणी परिसरात पर्यटकांची संख्या वाढली आहे। त्यामुळे मेणीखोरा गुढे पाचगणीमध्ये आता मान्सून बेस कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून याला शेकडो पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली आहे। उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवाईने नटलेले विस्तीर्ण पठार, दऱ्यांमधून कोसळणारे मिनी धबधबे आणि क्षणाक्षणाला खाली उतरणारे ढग अशी मनमोहून टाकणारी दृश्य सध्या गुढे पाचगणी पठारावर पाहायला मिळत आहेत। धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या, घाटातील नागबोडी वळणं आणि थंडगार वाऱ्याची साथ यामुळे गुढे पाचगणी पठाराला मिनी महाबळेश्वर अशी ओळख मिळत आहे। पावसाळ्यात या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून पर्यटकांना त्याची मोहिनी पडते आहे। यामुळे मेणीखोरा गुढे पाचगणीमध्ये आता मान्सून बेस कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून त्याला शेकडो पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली आहे। कराड रत्नागिरी महामार्गावरील मेणी फाट्यावरून या पठाराकडे जाता येते। पाचगणी, गुढे, येसलेवाडी, आरळा मार्गे चांदोली धरण परिसराला जोडणारा हा मार्ग पर्यटनांसाठी अधिक आकर्षणाचा ठरतो आहे आणि त्यामुळे दररोज हजारो पर्यटक येथे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत। गुढे बांबरवाडीचा सडा, प्रसिद्ध उलटा कडा, आरजूबाईचा पवनचक्की पठार, आरजूबाईचा माळ, शिरसटवाडी घाट, सेल्फी पॉईंट, शूटिंग पॉईंट, 360 डिग्री व्ह्यू पॉईंट, वॉटरफॉल पॉईंट आणि सावंतवाडी स्टेपलँड अशा अनेक रमणीय स्थळांना पर्यटक मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत। या मान्सून बेस कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणे आणि स्थानिक पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। चांदोली आणि मेणीखोरा गुढे पाचगणी हा परिसर सांगली जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा पर्यटन भाग आहे आणि या परिसराला शासनानं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी ॲडिशनल सीओ शिंदे साहेब आले होते। त्यांनी शासनाच्या माध्यमातून मदत करू असं आम्हाला आश्वासित केलं आहे। या ठिकाणी आम्ही मेणीखोरा गुढे पाचगणी बेस कॅम्प चालू केलेला आहे। या ठिकाणचं पर्यटन वाढण्यासाठी अधिक लोक इथं यावी आणि त्यांच्या कारण हा ग्रामीण भाग असल्यामुळे इथं हॉटेल किंवा राहण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही। ती सोय आम्ही खाण्यापिण्याची सोय आणि त्यांच्या मनोरंजनाची सोय या मेणीखोरा गुढे पाचगणी बेस कॅम्पच्या माध्यमातून करत आहोत। आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असे डोंगर आहेत, उंच पठार। हे जे पठार आहे ते तुम्हाला महाबळेश्वरला तुम्ही जाता तिथेही मिळणार नाही। कुठल्याही पर्यटनाला गेला तरी ह्या गुढ्याच्या आणि पाचगणीचा जे आमचा मेणीखोऱ्याचं पठार आहे एवढं मोठं पठार तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक ठिकाणी गाडी जाते, 4 व्हीलर जाते, रस्ते एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत, भले घाटातले आहेत पण सुंदर केलेले आहेत। त्याचबरोबर गुढ्यामध्ये बांबरवाडीच्या ठिकाणी आसूबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सडा म्हणतो आम्ही त्याला, अत्यंत हिडन तो एरिया आहे। आज आम्ही पहिल्यांदा पर्यटकांना दाखवला, पर्यटक अतिशय खुश झाले। त्या ठिकाणून संपूर्ण चांदोली व्याघ्र प्रकल्प दिसतो, त्या ठिकाणून चांदोली धरण दिसतं, त्या ठिकाणून कोल्हापूरचे डोंगर दिसतात, त्या ठिकाणून साताऱ्याचे डोंगर दिसतात। एवढ्या हाईटला आहे, प्रचंड धुकं असतंय, त्याचबरोबर जंगल आणि विंडमिल असा परिसर आहे। तिथून आम्ही जेव्हा पाचगणीत येतो तर पाचगणीमध्ये उलटा सडा आहे। उलटा कडा म्हणजे जेव्हा जर आपण एखादी कुठली वस्तू जर फेकली त्या हवेमध्ये तर ती रिटर्न मारते, आवाज केला तर तो रिटर्न येतो। अशा प्रकारे पाचगणीचा पठार आहे। तिथून उंच डोंगरावरून खालचे दिसणारा निसर्ग आहे। तिथून खाली आम्ही येतो शिरसटवाडी आणि सावंतवाडी ह्या परिसरामध्ये। अतिशय केरळ आणि काश्मीरला जसे डोंगर आहेत त्या ठिकाणचे जसे स्टेप लँडिंग आहे, असे सुंदर असे डोंगर आहेत जे आता महाराष्ट्रभर देशभर ट्रेंडिंगवर आहे। जेव्हा आपण गुढे पाचगणी गुगलला टाकतो तर हे डोंगर येतात, इथले व्हिडिओज येतात। तर एवढा सुंदर जैवविविधतेने नटलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये पर्यटन वाढावं हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्या हिशोबाने आज आम्ही सुरुवात केलेली आहे।
आज आम्ही इथे गुढे पाचगणी इथे आलेलो आहोत आणि महाराष्ट्रात असा निसर्ग, तेही सांगलीमध्ये, आणि इतक्या जवळपास आहे असं वाटतच नाहीये की आपण सांगलीमध्ये आहोत. आणि इथं जो चांदोली आपला अभयारण्य आहे तोही खूप सुंदर आहे. आज आम्ही इतके ॲज अ टुरिझम आम्ही खूप सारे पॉइंट्स बघितलेत, हिडन पॉइंट्स पण आपण सगळ्यांनी इथं पाहिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही तासगावहून इथं आलोय. सांगलीमध्ये केरळ टाइप फील, नॉर्थ इंडिया टाइप फील, दार्जिलिंगचा फील देखील आम्हाला आज आलेला आहे इथे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.